आमदार रोहितदादा पवार आपल्यासोबत आपण याची बातचीत करणार आहोत। अधिवेशनामध्ये आपण पाहतोय की जवळपास 11 जणांचा या पावसाळी सीझनमध्ये मृत्यू झालेला आहे। त्याच्याबद्दलचं वृत्तसुद्धा समोर आलेलं आहे। अमित साटम यांनी आज जी मागणी केलेली आहे वृत्तवाहिन्यांवरच कारवाई करा, त्या हसतानाचा व्हिडिओ जो व्हायरल होता त्याचं ज्यांनी वृत्तांकन केलं त्यांच्यावर कारवाईची मागणी ते करतात। एक तर आम्ही मराठी पत्रकारांबरोबर आहोत, ज्या मीडिया चॅनलनी जी खरी वस्तुस्थिती लोकांसमोर आणली त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आता एखादा नेता तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही हसता, गरिबावर हसता, गरीब माणसं मेली म्हणून तुम्ही हसता आणि मग ती जी काही घटना आहे मीडिया जर लोकांपर्यंत घेऊन जात असेल तर मीडियाचं काम केलं। तुम्ही नसता हसला तर ती बातमी बाहेर नसती गेली। त्यामुळे ही जी काही डिमांड तिथं केली गेली ही चुकीची केली गेली। त्यामुळेच तुम्ही बघितलं असेल ते बोलत असताना आम्ही हेच सांगत होतो की हा व्यक्तिगत विषय आहे, तो विषय चर्चेत आणू नका। चर्चेत घ्यायचा असेल तर गरिबाची आणि मुंबईकरांची आणि खास करून ज्या कोकण पट्टा आणि पुणे इथं जो पावसाळी धुमाकूळ घातलेला आणि त्यामुळे लोकांचं जे नुकसान होतं आहे त्याच्याबद्दल सरकार काय करणार आहे हे सांगावं असं आम्ही बोलत होतो। रायगड, पालघर, पुणे असू द्या किंवा मग इतर भाग असू द्या, जिल्हे असू द्या, यामध्ये अतिवृष्टीमध्ये लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सरकारची नेमकी भूमिका काय आहे वाटतं तुम्हाला आणि विरोधक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने मुद्दे मार्गी लावणार? नाही, काँग्रेसचे नेते, सर्वच नेते आणि जयंत पाटील साहेब तिथं तोच प्रयत्न करत होते की या विषयावर आता बोललं पाहिजे। खूप मोठं नुकसान या भागात झालेलं आहे, मुंबईचं नुकसान झालेलं आहे, ठाण्याचं नुकसान झालेलं आहे, कोकण भाग, नाशिक, पुणे, इतरी जे पालघर हा जो परिसर आहे आणि अजून हे जे काय वातावरण आहे अजून बरेच दिवस राहील असं म्हणलं जातं। याच्यावर चर्चा होणं महत्त्वाचं आहे, पण हे चर्चा होत असताना मधूनच फक्त सत्तेत आहेत म्हणून साटमांना तिथं बोलायला दिलं जातं आणि बराच वेळ ते बोलतात। आमचं मत आहे की अशांचं बोलणं ऐकण्यापेक्षा, कारण ते व्यक्तिगत बोलत आहेत, विरोधकांचं ऐकून कुठेतरी निर्णय घेणं महत्त्वाचं होतं। मिसिंग लिंकबाबत बरीचशी टीका टिप्पणी तुमच्यावर पण होते आहे आणि तुम्ही वारंवार अशाच पद्धतीने टीका टिप्पणी करत राहतात असं पण सत्ताधारी म्हणतात। आता खड्डे पडले नसते मी टीका केली असते का? दरड कोसळलं नसतं मी टीका केली असते का? त्याच मिसिंग लिंकमध्ये जर पाणी बदाबदा पडलं नसतं तर मी टीका केली असते का? पाणी पडलं, तिथं रस्ते क्रॅक गेले, इन्फ्रास्ट्रक्चर क्रॅक गेलं, हे जर घडलं असेल आणि मी बोललो असेल तर मी टीका कुठं करतो? जर झालंच नसतं तर मी बोललो नसतो। झालंय त्याचा अर्थ त्यात भ्रष्टाचार झालेला आहे। 2 कंपनीची नावं घेतलीत, एखादा मराठी साधा कॉन्ट्रॅक्टर असता तर ते लगेच कारवाई तुम्ही केली असते। या बाबतीत तुमचं काय होतं या मोठ्या 2 कंपनीवर कारवाई करायला? कारण या 2 कंपन्या फार मोठ्या लोकांच्या आहेत आणि बऱ्याच लोकांचे संबंध या कंपन्यांबरोबर असल्यामुळे यांच्यावर कारवाई केली जात नाही। हे बोललो काय चुकीचं केलं का? त्यामुळे बोलणारे बोलत राहतील, आम्ही लढायला तयार आहोत। नक्कीच एक राजकीय प्रश्न विचारायचा आहे। राष्ट्रवादीबाबत जी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे, राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यानं भाजपच्या एका बड्या नेत्याशी भेट घेतलेली पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि त्यासोबतच बरेचसे आमदार आहेत तुमच्या पक्षातले जे भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहे, काही राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षात जाण्यासाठी इच्छुक आहे। काय नेमकं चालू? फक्त हवेतली चर्चा आहे, यात काही तथ्य नाही। आमचा पक्ष न काँग्रेसमध्ये विलीन होणार, न NDA बरोबर त्या ठिकाणी जाणार, ही फक्त चर्चा आहे। आम्ही रस्त्यावरची लढाई सामान्य लोकांच्या बाजूने महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी लढत राहू। अमोल कोल्हे यांचं जे विधान होतं काही दिवसांपूर्वी, ते म्हणतात की फडणवीस चांगलं काम करतायत, इन्फ्रामॅन म्हटलं त्यांनी, आणि त्यासोबतच ते म्हणतात की जर मला ऑफर आली तर मी याचा विचार करेन। हे भुवया उंचवणारं वक्तव्य नाही का? नंतर त्यांनी त्या बाबतीत स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यामुळे आता त्याच्यापुढं बोलणं योग्य नाही। आणि स्ट्रक्चरवर जे काही हे सरकार तिथं बोलत आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरची कशी वाट लागली हे बऱ्याच काही दिवसांमध्ये पावसामुळे आपल्याला दिसलंय। नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।